विद्यार्थी आंदोलनाला जमलेले होते आणि याच वेळी एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये सिव्हिल वाले येऊन एका विद्यार्थ्याला पकडताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एका मुलीचा देखील गैरवर्तन त्या ठिकाणी होत आहे. नेमका हा काय प्रकार आहे, ज्या पद्धतीने सर्वांनीच प्रश्न उपस्थित. मला असं वाटतं ह्याच्याबद्दल स्वतः पोलिसांनी बोललं पाहिजे की हा काय प्रकार आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार. आय एम शुअर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप वर्षापासून बघतोय राजकारणामध्ये, कधीतरी माझी त्यांची इंटरॅक्शनसुद्धा झाली आहे. ते अमित शहांसारखे इन्सेन्सिटिव्ह नाहीत, त्यामुळे ते निश्चितपणे कारवाई करतील. ज्या पद्धतीने अमित शहा वागतात त्याप्रमाणे ते काय गुंडांसारखे वागणार नाहीत. ते सेन्सिटिव्ह आहेत, शिकलेले आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे कारवाई करतील अशी मला आशा आहे. पण ज्या पद्धतीने त्या पोलिसवाल्याच्या हे पण दिसून येत आहे, त्याला निदर्शनास आलं नाही की एक महिला आपल्या समोर आहे. नाही, मला असं वाटतं काय झालं याची चौकशी करायला पाहिजे. ते पण वागतात हे कुठेतरी दिसतं. नाही, पोलीस तर इन्सेन्सिटिव्ह का वागतात मला कळत नाही. मुंबई पोलीस तर असे नाही आहे. आता कालसुद्धा आम्ही शांततामय पद्धतीने सह्यांची मोहीम घेत होतो. तिथे येऊन ह्याला पकड त्याला पकड. मला असं वाटतं की एकदा आहे ना, दिल्लीतल्या बसलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठरवावं की या देशात लोकशाही आहे का या देशात हुकुमशाही आहे. एकदा तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा की बाबा आजपासून लोकशाही संपली, आजपासून हुकुमशाही चालू झाले. मग आम्हाला पण आमचे ऑप्शन्स ओपन राहतात ना, कसं डील करायचं तुमच्याशी ते. आम्ही लोकशाही आहे म्हणून सगळं लोकशाहीच्या मार्गाने करतोय. तुम्ही जर सांगितलं ही आजपासून लोकशाही संपली आहे, आजपासून हुकुमशाही चालू झाली आहे, सुप्रीम कोर्ट पण तुमचं ऐकणार नाही, सुप्रीम कोर्टाला वेळ पण नाही तुमच्यावर काय अत्याचार होतोय ते बघायला. हे एकदा आम्हाला सांगून टाका की आजपासून आता हुकुमशाही चालू झाले. मग आम्हाला पण आमचे ऑप्शन ओपन राहतील ना, की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायचं का भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन करायचं. काल आपण जर बघितलं, सोनम यांनी उपोषण मागे घेतले, मात्र अभिजित दिपके यांनी अजून देखील आंदोलन सुरूच ठेवलं. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत राजीनामा तर धर्मेंद्र प्रधानचा झालाच पाहिजे. माझा सरकारला एक प्रश्न आहे, जयदीप धनखडांचा तुम्ही राजीनामा घेतलात का घेतलात? काय केलेलं जयदीप धनखडनी? एकदा देशाला कळलं, तुम्हाला कळलं, मला कळलं की जयदीप धनखडनी राजीनामा का दिला. कारण जयदीप धनखड तुमच्या अंगाशी आलेले म्हणून तुम्ही तुमचा राजीनामा घेतला. तर हा धर्मेश प्रधान आमच्या देशाच्या अंगाशी आलाय, तर त्याचा तुम्हाला राजीनामा घ्यायला होत नाही. जयदीप धनखडचा राजीनामा का झाला एकदा नरेंद्र मोदींनी सांगावं देशाला की आम्ही का राजीनामा घेतला. ही खोटी जी काढत नाही, त्यांची तब्येत बरी नाही वगैरे. आता तर चांगले फिरतायत जयदीप धनखड. शिक्षण सचिवाचं खातं बदललं जातं केंद्रामधल्या, मात्र धर्मेंद्र प्रधानवर अजूनही मला तर त्या धर्मेंद्र प्रधान मला कळत नाही एवढा निर्लज्ज माणूस कसा आहे. सोशल मीडियावर एवढा माणूस तो ट्रोल होतोय, झोतो येतोय, त्याला शिव्या घालतोय. म्हणजे मराठीत एक म्हण वाचलेली, लाच कोळून प्यायलोय. त्या म्हणीचा अर्थ मला आत्ता दिसतोय. इतके दिवस फक्त ती म्हण वाचत होतो आपण, त्या म्हणीचा अर्थ काय, लाच कोळून प्यायलोय, याचा अर्थ आपल्याला आत्ता दिसतोय. काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकच्या द्वारे एक व्हिडिओ व्हायरल केला आणि आज अधिवेशनमध्ये हे सगळे मुद्दे मांडले. मला वाटतं जे नरेंद्र मोदी साहेब घरी बसून आहेत त्यांनी एकदा बाहेर पडावं रस्त्यावर. संसदेत पण आलेले नाही अजून. संसदेत तर ते येतच नाही. माझं म्हणणं आहे, पहिले आहे ना राजा वेश बदलून यायचा. याने पण एकदा दाढीबिडी काढून एकदा रस्त्यावर उतरून बघावं लोक काय ऐकतात बोलतात त्यांच्याबद्दल. ते नाही घरात ना, निदान मोबाईलवर तरी बघा तुमच्याबद्दल लोक काय म्हणतात ते. मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनावर 1500हून अधिक विद्यार्थ्यां आणि विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. नाही, मला असं वाटतं ह्याच्यावरचे गुन्हे कसले गुन्हे आणि कशाबद्दल गुन्हे, कसली जमाव. आता काल शिवाजी पार्कला सांगतात जमावबंदी, पब्लिक प्लेसमध्ये जमावबंदी होते. पब्लिक प्लेस आहे कशाला, पब्लिकला फिरायला आहे ना. तिथे जाऊ, तिथे बसलेल्या मुलांना तुम्ही उचलून नेत आहे का? त्यांनी बसायचं नाही पब्लिक प्लेसमध्ये. उद्या थिएटरमध्ये जाल आणि तिथनं उचलून आणलं मुलांना जमावबंदी म्हणून. पोलीस अशा मुलांवर पाळत ठेवतात, घरी जात आहेत, त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ही सांगतात की तुम्ही आंदोलनात सामील झाला तर कारवाई. अहो, मी तुम्हाला सांगतो, ही जेनझीची मुलं आहेत जे आंदोलनकारी, खूप हुशार आहेत. आणि हे सगळे आयफोन 17 प्रो मॅक्स आहेत आणि हे पोलीस सगळे नोकिया आहेत. यांना कळणार पण नाही की ते मुलं काय करतायत ती. काल मला एक म्हणजे एक उदाहरण म्हणतो, एक मुलगा सांगत होता असंच काहीतरी त्याला डिजिटल नोटीस पाठवून त्याचं लाईव्ह लोकेशन पाठवायला त्यांनी चॅट जीपीटीवर टाकलं की असं पोलीस मागू शकतात का.
चॅट जीपीटीने अख्खं त्याला BNSची धारा भिरा सगळं सांगितलं की हे करण्याची गरज नाही. त्यांनी मला ते पाठवलं. मला सांगा, पोलिसांना पण अजून BNS कायदा पाठ नाही आहे, अजून ते IPC मध्ये गुंतले आहेत. त्यांना BNS म्हटल्यावर ते सगळं रेफर करावं लागतं. हे चॅट जीपीटीवर येऊन पोलिसांना उत्तरं देऊन मोकळं होतात. त्यांनी त्या पोलिसाला रिप्लाय पाठवला की BNS सेक्शन सो अँड सो सो अँड सो सो अँड सो प्रमाणे तुम्ही मला लाईव्ह लोकेशन मागवू शकत नाही. म्हणून मी म्हटलं हे सगळे आयफोन प्रो मॅक्स जनरेशनची लोक आहेत. पोलीस अजून नोकियामध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या नादाला लागू नये पोलिसांनी. अंडर एस्टिमेट केलं जात आहे तरुणांना शासनाला? निश्चितपणे मला असं वाटतं त्यातल्या त्यात तरी मुंबई पोलीस सेन्सिटिव्ह आहेत. ज्या पद्धतीने दिल्ली पोलीस वागतात त्याच्यापेक्षा मुंबई पोलीस सेन्सिटिव्ह आहे. आणि शेवट महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि कसेही असले तरी सुसंस्कृत नेते आहेत. आज थोडी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे त्यांनी, पण मनातनं त्यांना माहिती आहे की आपण करतोय चुकीचं करतोय. त्यामुळे मुंबई पोलीस सुसंस्कृतपणे वागत आहेत अजून तरी. एखाद दुसरा इन्सिडेंट असेल पण ओव्हरऑल पोलीस सुसंस्कृतपणे वागत आहेत. दिल्ली पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केलेला आहे आणि त्यात ते असं म्हणतायत की 480 अकाउंट जे आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये पाकिस्तानी हँडल करतायत आणि त्याच्यावर आम्ही बॅन आणलेला आहे असं त्यांचं ऑपरेशन म्हणणं आहे. सिंदूरला जे वापरलं गेलं होतं तेच आता त्याचा वापर केला ठीक आहे ना. आता मला सांगा, त्या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये पण आंदोलनं होत आहेत, बरोबर. इंडियातले लोक पण तिथे हे करतात ना ट्विट. आता आपल्या देशात काही घडतंय, दुसऱ्या देशाने काय ट्विट केलं काय हे केलं, तर त्याचं ह्या मुलांचा काय दोष त्याच्यात, या स्टुडंटचा काय दोष. ते पाकिस्तानी आहेत का तुम्ही कसे पोस्टला 40 पैसे देते तसे त्यांना कोण देत आहे. नुकताच असा एक मुद्दा समोर आलेला आहे. काही इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना रात्री अपरात्री ईमेल्स येत आहेत आणि हो, बघितलं मी, बघितलं. सध्याच्या गव्हर्नमेंट बाबत तुम्ही चांगलं गोष्टी बोलण्यासंदर्भात त्यांना 2 रीलचे 40,000 दिले जात आहेत. याकडे आपण कसं पाहता, कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्नाचा वेगळ्या मला तर वाटतं आता हे प्रकरण सरकारच्या हाताबाहेर गेले. हे असले धंदे करून काय होणार नाही. आता काही ॲक्टर्सना पण ते पैसे द्यायचे, आता तेही ॲक्टर्स पैसे घ्यायला नकार देतात. शेवट कुठेतरी माणसामध्ये एक मला असं वाटतं भावना असते, स्वतःचा कॉन्शियस असतो. त्यामुळे लोक आता या गोष्टींना भुलणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी काल असं म्हटलं की विद्यार्थ्यांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. अच्छा, मुख्यमंत्र्यांना काय बोललं तर बाबा परत महाराष्ट्राचा अपमान होईल. पण मला असं वाटतं मुख्यमंत्री हे जे बोलत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपमान होतोय हे त्यांनी विसरू नये. आज संध्याकाळी 4 वाजता मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ दोन्ही अमित ठाकरे असतील आदित्य ठाकरे यांचं आज राष्ट्रगीत आहे. हां, आम्ही जाणार आहोत राष्ट्रगीताला. ओके, रविवारच्या सांगा ना जरा, रविवारी ज्या पद्धतीत आंदोलन होणार आहे, दोन्ही ठाकरे बंधू सोबत असतील, कशा पद्धतीत स्वरूप? नाही, आता त्याचं सगळं प्लॅनिंग चालू आहे. आम्ही आज सन्मान्य राजसाहेब त्याच्याबद्दल सांगतील आम्हाला आणि त्याप्रमाणे पोलिसांशी चर्चा करून तो रूट ठरवला जाईल.